नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी आणि हिंदी कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 262वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली फक्त 2 ओळींची कविता आहे. वय नेहमी शरीरापेक्षा मनावर अवलंबून असतं. वय नेहमी शरीरापेक्षा मनावर अवलंबून असतं. वय मनावर नाही घेतलं तर शरीर मनाप्रमाणे वागतं. वय मनावर नाही घेतलं तर शरीर मनाप्रमाणे वागतं. वय नेहमी शरीरापेक्षा मनावर अवलंबून असतं. वय मनावर नाही घेतलं तर शरीर मनाप्रमाणे वागतं. दुसरी कविता आहे. नवीन शोध लागण्याच्या श्रेयाचे असेही काही साक्षीदार आणि भागीदार. नवीन शोध लागण्याच्या श्रेयाचे असेही काही साक्षीदार आणि भागीदार. पद्मश्री मिळालेले एक शास्त्रज्ञ आपल्या आभाराच्या भाषणात म्हणाले, माझ्या यशाचे श्रेय मी अनेकांना देतो. प्रथम मी माझ्या आईबाबांचे आभार मानतो. दारू पिण्याने व पिऊ दिल्याने काय होते या ज्ञानाचे श्रेय मी त्यांना देतो. लहानपणी माझ्या मित्रांनी मला त्यांच्या खोड्या आणि टिवल्या बावल्यांमध्ये घेतलेच नाही म्हणून वेळ फुकट न जाण्याचे श्रेय मी त्यांना देतो. माझ्या भावंडांनी त्यांच्या आवडीचे टीव्हीचे कार्यक्रम कधी सोडले नाहीत आणि माझ्या आवडीचे मला कधी बघू दिले नाहीत आणि माझा वेळ वाया जाऊ दिला नाही याचे श्रेय मी माझ्या भावंडांना देतो. ऑफिसात लाच घेतली की काय होते या स्वतःच्या उदाहरणांनी मला शिकवले त्याचे श्रेय मी माझ्या अनेक वरिष्ठांना देतो. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिने घरी पोचता क्षणीच रोज कटकट केली आणि प्रयोगशाळेत जास्त वेळ मला राहायला भाग पाडले त्या माझ्या पत्नीला मी श्रेयातील महत्त्वाचा वाटा देतो. पद्मश्री मिळालेले एक शास्त्रज्ञ आपल्या आभाराच्या भाषणात म्हणाले, माझ्या यशाचे श्रेय मी अनेकांना देतो. प्रथम मी माझ्या आईबाबांचे आभार मानतो. दारू पिण्याने आणि पिऊ दिल्याने काय होते या ज्ञानाचे श्रेय मी त्यांना देतो. लहानपणी माझ्या मित्रांनी मला त्यांच्या खोड्या आणि टिवल्या बावल्यांमध्ये घेतलेच नाही म्हणून वेळ फुकट न जाण्याचे श्रेय मी त्यांना देतो. माझ्या भावंडांनी त्यांच्या आवडीचे टीव्हीचे कार्यक्रम कधी सोडले नाहीत आणि माझ्या आवडीचे मला कधी बघू दिले नाहीत आणि माझा वेळ वाया जाऊ दिला नाही याचे श्रेय मी माझ्या भावंडांना देतो. ऑफिसात लाच घेतली की काय होते या स्वतःच्या उदाहरणांनी मला शिकवले त्याचे श्रेय मी माझ्या अनेक वरिष्ठांना देतो. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिने घरी पोचता क्षणीच रोज कटकट केली आणि प्रयोगशाळेतच जास्त वेळ मला राहायला भाग पाडले त्या माझ्या पत्नीला मी श्रेयातील महत्त्वाचा वाटा देतो. आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल याबद्दल. एकता सुंदरता अच्छाई हर जगह पर होती है. एकता सुंदरता अच्छाई हर जगह पर होती है. तुम्हारा प्रेम बहने दो वो भी मुझसे ही आता है. तुम्हारा प्रेम बहने दो वो भी मुझसे ही आता है. भेदभाव ना करो और सबसे प्यार करो. भेदभाव ना करो और सबसे प्यार करो. गुस्सा निंदा असूया को जड़ से दूर करो.
गुस्सा निंदा असूया को जड़ से दूर करो। इन्हीं के कारण दुनिया में झगड़े युद्ध होते हैं। इन्हीं के कारण दुनिया में झगड़े युद्ध होते हैं। और अंत में ये ही सारे सब कुछ नष्ट करते हैं। और अंत में ये ही सारे सब कुछ नष्ट करते हैं। सारे जीवन की शुरुआत प्रेम के कारण होती है। सारे जीवन की शुरुआत प्रेम के कारण होती है। प्रेम ही तो दुनिया में खुशी शांति लाता है। प्रेम ही तो दुनिया में खुशी शांति लाता है। गलत मार्ग पर जाने पर भी प्रेम से ही रहते। गलत मार्ग पर जाने पर भी प्रेम से ही रहते। सही मार्ग पर वापस आकर मुझ तक आ जाते। सही मार्ग पर वापस आकर मुझ तक आ जाते।